इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे। इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय शिकण्यासाठीची थोडी पूर्वतयारी करणार आहोत। त्यासाठी एक उदाहरण सुरुवातीला पाहूया। इथे आकृती दिलेली आहे। या आकृतीमध्ये रेषा एल आणि रेषा एम समांतर आहेत। एम हा बीसी वरती लंब दिलेला आहे, पीएन हा देखील बीसी वरतीच लंब दिलेला आहे। म्हणजे हे दोन्ही लंब आहेत, एम आणि पीएन बीसी वरती, आणि या दोन रेषा समांतर आहेत हे आपल्याला दिलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीबीसी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे। मग आता ते गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म वापरायचा आहे। मग त्यासाठी आपण या आकृतीचं पुन्हा एकदा नीट निरीक्षण करूया। त्रिकोण एबीसी मध्ये बीसी जर पाया घेतला तर पायाच्या समोरच्या शिरोबिंदूपासून लंब आला पाहिजे, त्याला आपण उंची म्हणून घेत असतो। मग एएम ही झाली उंची आणि बीसी झाला पाया या त्रिकोण एबीसीचा। आता त्रिकोण पीबीसीचा विचार करूया। या त्रिकोण पीबीसी मध्ये बीसीच पाया आहे आणि समोरच्या शिरोबिंदूपासून लंब आला पीएन ही झाली उंची। म्हणजे या दोन्ही त्रिकोणांकडे जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतंय की या दोघांमध्ये बीसी हा पाया सामायिक आहे आणि या दोघांची उंची आहे एएम आणि पीएन अनुक्रमे आहे। मग आता या दोघांचं गुणोत्तर घेताना आपल्याला लक्षात येईल की या दोन रेषा समांतर रेषा आहेत, हे दिलेलं आहे गणितामध्ये। मग समांतर रेषांमध्ये जेव्हा दोन त्रिकोण बद्ध असतात तेव्हा त्यांच्यामध्ये दोन समांतर रेषांमधलं लंबांतर हे सर्व ठिकाणी सारखं असतं आणि त्यामुळे एएम आणि पीएन हे दोन्ही लंबांतर त्याच दोन समांतर रेषांमधलं आहे, त्यामुळे ते समान असणार आहे। म्हणजे या दोन त्रिकोणांकडे जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की यांचा पाया बीसी सामायिक आहे आणि दोघांची उंची देखील समान आहे, कारण या दोन्ही उंची म्हणजेच काय आहेत तर दोन समांतर रेषांमधलं हे लंबांतर आहे आणि दोन समांतर रेषांमधलं लंबांतर हे सर्व ठिकाणी सारखं असतं। त्यामुळे एएम आणि पीएन सुद्धा सारखे आहेत आणि या दोन त्रिकोणामध्ये बीसी हा पाया सामायिक आहे, म्हणून आपण या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे एकास एक लिहू शकतो, कारण आपण हा गुणधर्म पूर्वी पाहिलेला आहे। ज्या त्रिकोणामध्ये पाया आणि उंची दोन्हीही समान असतात तेव्हा त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे एकास एक असतं, म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर एकास एक असं लिहिलेलं आहे, पाया आणि उंची दोन्ही समान असल्यामुळे। मग आता इथे तिरकस गुणाकार केला तर आपल्या लक्षात येईल की त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पीबीसी, म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान आहेत हे इथे आपल्याला लक्षात येईल। In this video, we will learn basic proportionality theorem. But before learning BPT, we will see one example which is related to basic proportionality theorem. Now look at this figure. In this figure, line L is parallel to line M, it is given. And AM is perpendicular to BC and PN is also perpendicular to BC. So this is given in the example, and we have to find the area of triangle ABC upon area of triangle PBC. We have to find, means we have to find the ratio of areas of these two triangles. So now look at the figure. In triangle ABC, BC is the base and AM is its corresponding height. Now look at triangle PBC. In this triangle, BC is base and PN is its corresponding height. And both the triangles are situated in parallel lines. And we know that the perpendicular distance between the two parallel lines is same everywhere. So AM is equal to PN. So the heights of both the triangles are equal due to the parallel lines, because perpendicular distance between the two parallel lines is same everywhere, and both the triangles have a common base.
So both the triangles have a common base as well as equal heights. So their ratio of areas of these two triangles will be 1:1. So we will write here, in triangle ABC and triangle PBC have a common base BC. So their ratio will be according to their heights. Heights are in proportion because bases are common or bases are equal. So the ratio of areas of two triangles is equal to AM upon PN. Heights are in proportion, but AM and PN are also equal because the perpendicular distance between the two parallel lines is same. So AM and PN also gets cancelled. So area of triangle ABC upon area of triangle PBC is equal to 1/1. If we take the cross multiplication here, we will get area of triangle ABC is equal to area of triangle PBC. It means that both the triangles have an equal area. आता आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय सोडवण्यासाठी पूर्वतयारी म्हणून अजून एक उदाहरण पाहूया. आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये रेषा L आणि रेषा M समांतर आहेत हे दिलेलं आहे. Q', R', S अशी दरम्यानता दिलेली आहे, म्हणजे R हा बिंदू Q आणि S यांच्या दरम्यान आहे. PM लंब दिलेला आहे QS वरती, ही माहिती आपल्याला दिलेली आहे. मग आता या दोन त्रिकोणाकडे आपण काळजीपूर्वक पाहूया, कारण आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहायचं आहे. त्रिकोण PQR आणि त्रिकोण PRS. हे जे दोन त्रिकोण आहेत, PRS त्रिकोणाला असं निळ्या रंगाने रेखांकित केलेलं आहे आणि त्रिकोण PQR ला लाल रंगाने रेखांकित केलेला आहे. किंवा हिरव्या रंगाचा त्रिकोण PQR आहे आणि हा गुलाबी रंगाचा त्रिकोण PRS आहे. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला लिहायचं आहे. मग आता त्यासाठी आपण या त्रिकोणामध्ये पाया आणि उंची कसे आहेत ते पाहूया. मग आता या दोन त्रिकोणांचे पाया पाहूया. पहिला त्रिकोण PQR, याचा पाया आहे QR आणि त्याच्या समोरच्या शिरोबिंदूपासून उंची आलेली आहे, लंब आलेला आहे, म्हणजेच PM झाली त्याची उंची, QR झाला पाया. आता हा त्रिकोण गुलाबी त्रिकोण बघूया PRS. यामध्ये RS हा पाया झाला आणि या पायावर समोरच्या शिरोबिंदूपासून लंब आलेला आहे, म्हणजे PMच त्याची पण उंची असणार आहे. म्हणजे RS पाया झाला आणि PM उंची झाली. मग आता दोन्ही त्रिकोणाकडे पाहिलं तर काय लक्षात येतंय, या दोघांचे पाया आहेत अनुक्रमे QR आणि RS, पण दोघांची उंची मात्र सामायिक आहे, म्हणजे समान उंचीचे हे दोन त्रिकोण आहेत. मग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरामध्ये जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात असतं. हा गुणधर्म आपण पूर्वी पाहिलेला आहे. म्हणजे इथे दोघांचा पायाच फक्त आपल्याला गुणोत्तराच्या रूपात मांडायचा आहे. आणि इथे आपण असंही लक्षात ठेवू शकतो की जेव्हा जेव्हा दोन त्रिकोणांचे पाया एकाच सरळ रेषेवर असतात आणि दोघांमध्ये एक बिंदू सामायिक असतो, म्हणजे उदाहरणार्थ या त्रिकोणांमध्ये जर नीट पाहायचं झालं तर त्रिकोण PQR आणि त्रिकोण PRS या दोघांमध्ये P बिंदू सामायिक आहे. दोन्ही त्रिकोणाचा P हा बिंदू सामायिक आहे आणि दोघांचे पाया QR व RS अनुक्रमे एकाच रेषेवर आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा दोन त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक असतो आणि दोघांचे पाया एकरेषीय असतात, तेव्हा तेव्हा ते दोन त्रिकोण हे समान उंचीचे असतात, कारण त्यांच्यामध्ये उंची ही सामायिक असते. तेव्हा याचा उपयोग आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सोडवताना होणार आहे, म्हणून हे उदाहरण आपण इथे पाहतो आहोत. तेव्हा मग या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असं होईल की एरिया ऑफ त्रिकोण PQR छेद एरिया ऑफ त्रिकोण PRS बरोबर फक्त पायांचंच गुणोत्तर लिहायचं, कारण उंची तर दोघांमध्ये सामायिक आहे. म्हणून मग याचा पाया आहे त्रिकोण PQRचा पाया QR आहे आणि PRS त्रिकोणाचा पाया RS आहे, म्हणून ते गुणोत्तर आपल्याला असं सांगता येईल. म्हणून इथे लिहिले समान पायांचे त्रिकोण आहेत, म्हणून फक्त उंचींचंच गुणोत्तर इथे लिहिलेलं आहे. आता दुसरा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढूया. त्रिकोण कोणते पहा, त्रिकोण PQS आणि PQR. मग त्रिकोण PQS म्हणजे हा बाहेरचा त्रिकोण आहे. आता या त्रिकोणाचा पाया आहे QS आणि त्याची उंची होईल PM. खालचा त्रिकोण आहे छेदातला त्रिकोण PQR. त्रिकोण PQR याचा पाया आहे QR आणि त्याची उंची आहे PM. मग इथे देखील या दोन्ही त्रिकोणाची उंची PMच आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोण समान उंचीचे आहेत. मग समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे नेहमी पायांच्या प्रमाणात असतं, म्हणून दोघांचे
पायाच आपल्याला इथे गुणोत्तर लिहिताना लिहायचे आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण PQS छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर PQS चा पाया आहे QS, तो वर लिहिलाय, आणि छेदामध्ये त्रिकोण PQR आहे. मग त्रिकोण PQR चा पाया आहे QR, म्हणून तो छेदात लिहिलाय. हे दोन्ही त्रिकोण सुद्धा समान उंचीचे त्रिकोण आहेत, म्हणजे ते पायांच्या प्रमाणात आहेत, म्हणून फक्त पायांचं गुणोत्तर लिहिलंय. कारण दोघांमध्ये PM ही सामायिक उंची आहे हे आपल्या लक्षात येत आहे. Let us see one more example which is related to basic proportionality theorem. And this technique or this knowledge we have to use while solving BPT. So look at the figure. Line L is parallel to line M. It is given. Q dash R dash S. This is the betweenness. Means point R is in between point Q and S. And PM is perpendicular to QS. So all this information is given in the example. And we have to find the ratio of areas of two triangles, area of triangle PQR upon area of triangle PRS. We have to find. So look at these two triangles in the figure. First triangle is triangle PQR. So PQR. In this triangle, QR is the base and PM is its height, corresponding height. Now look at the triangle PRS. So PRS. So in this triangle, RS is the base and PM is its corresponding height. So in both the triangles, in green triangle and pink triangle, so these are the two triangles. We have to take the ratio of areas of these two triangles. So in both the triangles, PM is the common height of both the triangles. So whenever in triangles the height is common, then to find its area, ratio of areas of two triangles, their ratio will be as QR upon RS. What is QR? QR is the base of first triangle and RS is the base of second triangle. So whenever the two triangles have a common height, then the ratio of areas of two triangles is equal to the ratio of their corresponding bases. So we write here QR upon RS because both the triangles have an equal height, that is common height PM, and so their ratios are in proportion. So bases are in proportion. So we write the ratio of these two triangles like this. Now consider another ratio of areas of two triangles. So what are the two triangles here? Triangle PQS and triangle PQR. So look at the figure PQS. So this is a big triangle PQS. So in this triangle, QS is its base and PM is its corresponding height. Now look at triangle PQR. PQR means green triangle. So in this triangle, QR is its base and again PM is its height. So in both the triangles, PQS height is PM and in triangle PQR, PM is its height. So heights are equal, means common height is there. So the area of these two triangles, the ratio of areas of these two triangles is equal to the ratio of their corresponding bases. So base of first triangle is QS, so right here QS, and base of second triangle PQR is QR. So the ratio of areas of these two triangles is equal to their ratio of their corresponding bases. So base QS upon base QR, because common height is there, so bases are in proportion. PM is its common height, and we have to use this knowledge while solving the basic proportionality theorem.